पुण्यात जागा वाटपावरून महायुतीत मोठा स्फोट झालाय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत चक्क बैठकीतच नेत्यांमध्ये जुंपली आहे। पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे भाऊक होऊन बाहेर पडले आहेत। नीलम गोरे आणि विजय शिवतारे यांच्यावर पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। पुण्यात आता महायुतीचं भवितव्य टांगणीला लागलं असून नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात थोडक्यात। मित्रांनो, थोडक्यातद्वारे आम्ही राजकारणातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी आपल्या समोर आणतो आणि त्या सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगतो। तुम्हाला ही राजकीय विषयांवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आत्ताच तुम्ही थोडक्यातला सबस्क्राइब करा। यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि पुण्यात राजकीय हालचालींनी वेग घेतलाय। सुरुवातीला असं वाटलं होतं की महायुतीचं जागा वाटप खूप सोपं असेल। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार आहे। पण जसजसा निवडणुका जवळ आल्या तसतशा महायुतीतलं हे ऑल इज वेल आता संपल्याचं दिसतंय। पुण्यात शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी 60 जागांची मागणी केली होती, पण भाजपकडून त्यांना फक्त 12 ते 15 जागांची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळते। यामुळे नीलम गोरे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आधीच प्रचंड नाराज होते। पण आज या नाराजीचा जो स्फोट पुण्याच्या बैठकीत झाला त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आज पुण्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीचा उद्देश जागा वाटप आणि उमेदवारी निश्चित करणं हा होता, पण ही बैठक शांततेत पार पडण्याऐवजी तिथे मोठा राडा झाला। शिवसेनेचे दोन दिग्गज नेते म्हणजे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि ज्येष्ठ नेते विजय शिवतारे हे बैठकीत एकमेकांसमोर आले। या दोघांमध्ये एवढा मोठा वाद झाला की नाना भानगिरे यांनी अर्धवट बैठक सोडून बाहेर पडणं पसंत केलं। जेव्हा नाना भानगिरे बैठकीतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू स्पष्ट दिसत होते। ते अत्यंत भावुक झाले होते आणि त्यांनी माध्यमांशी बोलण्याचाही नकार दिला। त्यांची देहबोली ही खूप काही सांगून जात होती। ते प्रचंड अस्वस्थ दिसत होते। या वादामागचं मुख्य कारण म्हणजे उमेदवारी वाटप। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाना भानगिरे यांचा असा आरोप आहे की विजय शिवतारे हे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून फक्त आपल्या मर्जीतल्या माणसांना उमेदवारी देण्यासाठी जोर लावतायत। वाद एवढ्यावरच थांबला नाही तर नाना भानगिरे यांनी विजय शिवतारे यांना तुझा आणि पुण्याचा संबंध काय असं म्हणत थेट धारेवर धरलं। हडपसरमधील जागांवरून या दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड हमरीतुमरी झाली आणि विजय शिवतारे हे भानगिरे यांच्यावर बैठकीत धावून गेल्याचीही खळबळजनक माहिती समोर आली आहे। या राड्याच्या केंद्रस्थानी असलेले विजय शिवतारे यांची राजकीय पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। विजय शिवतारे यांची राजकीय ओळख प्रामुख्याने शिवसेनेशी जोडलेली आहे। त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर पुरंदर मतदारसंघातून विजय मिळवला। मात्र शिवसेनेत येण्यापूर्वी त्यांनी इतर पक्षांमध्येही काम केलं होतं। सुरुवातीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं होतं, पण तिथल्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यांनी काही काळ भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधली होती। अखेर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पुरंदरचा हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला बनवला। अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील संघर्षाला जवळपास 1.5 दशकाचा इतिहास आहे। पुरंदर आणि बारामती हे एकमेकांना लागून असलेले मतदारसंघ असल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई नेहमीच पाहायला मिळाली। 2014 मध्ये शिवतारे राज्यमंत्री असताना त्यांनी अजित पवारांच्या सिंचन क्षेत्रातील कामावर सडकून टीका केली होती। 2019 मध्ये अजित पवारांनी त्यांना पाडण्याचं खुलं आव्हान देखील केलं होतं, त्यात ते यशस्वी देखील झाले। पण 2024 मध्ये शिवतारेंनी पुन्हा एकदा बाजी मारली आणि विधानसभेत दिमाखात प्रवेश केला। असा आक्रमक नेता आता पुण्याच्या राजकारणात रस घेऊ लागल्याने स्थानिक नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे। या राड्यामध्ये आता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही जोडले आहेत। शिवसेनेच्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी असा आरोप केलाय की नीलम गोरे आणि विजय शिवतारे हे पैसे घेऊन उमेदवारी देत आहेत। निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारून पैशांच्या जोरावर उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत काल कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं होतं। कार्यकर्त्यांच्या या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा डागळली असून पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आपल्या हक्काच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचं पाहून नाना भानगिरे यांनी बैठकीतून तडकाफडकी काढता पाय घेतला। आता या सर्व प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे। नाना भानगिरे हे भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा पुण्यात सुरू झाली आहे। भाजपकडून त्यांना मोठी ऑफर मिळाल्याचीही माहिती मिळते। हडपसरमधील वाद आता त्यांना पक्षाबाहेर घेऊन जाणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। या सर्व राड्यावर नीलम गोरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की नाना भानगिरे यांचा काहीतरी गैरसमज झाला असून तो लवकरच दूर होईल। पण पुण्यात महायुतीचं जागा वाटप आता केवळ आकड्यांचा खेळ उरला नसून तो अस्तित्वाचा लढा बनलाय। पुणे महानगरपालिकेत यापूर्वी भाजपची एकहाती सत्ता होती, त्यामुळे ते जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत। पण बदललेल्या राजकीय समीकरणानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचा ताकदीने विस्तार झाला असल्याचा दावा स्थानिक नेत्यांनी केलाय।
नाना भानगिरे आणि नीलम गोरे यांनी वरिष्ठाकडे 25 ते 60 जागांचा ठाम प्रस्ताव सादर केलाय। यामध्ये हडपसर, कोथरूड आणि शिवाजीनगर यासारख्या महत्त्वाच्या मतदारसंघाचा समावेश आहे। भाजप 10-15 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याने हा पेच वाढलाय। त्यातच अजित पवार गटाचा पुण्यात मोठा प्रभाव असल्याने त्यांनाही सन्मानजनक जागा हव्या आहेत। जागा वाटपाचा हा तिढा न सुटल्यास त्याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावर आणि निकालावर होऊ शकतो अशी भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे। आता चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात गेलाय। पुण्याच्या राजकारणात गद्दारी वरचढ ठरणार की निष्ठा टिकून राहणार हे लवकरच स्पष्ट होईल। महायुतीमधील हा अंतर्गत कलह जर वेळीच थांबला नाही तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची दाट शक्यता आहे। पुण्यात सध्या जे काही सुरू आहे ते पाहून सामान्य शिवसैनिक गोंधळात पडला आहे। एकीकडे सत्तेसाठी भाजपशी जुळवून घ्यायचं आणि दुसरीकडे आपल्याच हक्काच्या जागांसाठी संघर्ष करावा लागतोय। विजय शिवतारे आणि नाना भानगिरे यांच्यातील हा वाद म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील भांडण नाही तर तो जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमधील संघर्षाचं प्रतीक आहे। शिवतारे यांना वाटतंय की पुण्याच्या राजकारणात त्यांचं वजन असावं, तर भानगिरे यांना वाटतंय की शहराध्यक्ष म्हणून त्यांचा शब्द अंतिम असावा। या इगो वॉरमध्ये सामान्य कार्यकर्ता भरडला जातोय। पुण्यात शिंदेंची शिवसेना खरंच 25 जागा मिळू शकेल का? भाजप आपले बालेकिल्ले शिवसेनेसाठी सोडायला तयार होईल का? या प्रश्नांची उत्तरं येत्या 24 तासात मिळतील। पण आजच्या राड्याने एक गोष्ट सिद्ध केली आहे की महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नक्कीच नाहीये। जागा वाटपाच्या या खेळात कोणाचं पान कापलं जाणार आणि कोणाला लॉटरी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विजय शिवतारे आणि नाना भानगिरे यांच्यातील हा वाद केवळ जागा वाटपासाठी आहे की यामागे काही मोठी राजकीय खेळी आहे? शिंदेंची शिवसेना पुण्यात 25 जागा मिळवू शकेल का? आणि कार्यकर्त्यांनी केलेले पैशांचे आरोप खरे असतील का? तुम्हाला काय वाटतं? या वादाचा फायदा भाजपला होईल का की महाविकास आघाडीला होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।